नमस्कार. महापुरारी एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मागील आठवड्यात MPSC PSI पदाचा रिझल्ट जाहीर झाला आणि त्या रिझल्टमध्ये आमचे मित्र प्रणित कांबळे सर यांनी घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. तर आपण याबद्दल त्यांचा प्रवास पूर्णपणे जाणून घेऊया. नमस्कार सर, महापुरारीमध्ये एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत. सर, PSI पदाचा आता मागे रिझल्ट जाहीर झाला, तर तो रिझल्ट जेव्हा जाहीर झाला तेव्हा आपल्याला म्हणजे कसं वाटलं, नेमकं काय भावना होत्या आपल्या रिझल्ट ऐकून? रिझल्ट लागला त्यावेळी खूप आनंद झालेला आहे, कारण बरेच वर्ष अभ्यास करत होतो, तयारी करत होतो आणि एक अपेक्षा असते की रिझल्ट कधी लागेल. आणि ही मुळातच ॲड 2021 सालची होती आणि 2024पर्यंत अडकून राहिला होता रिझल्ट. केस वगैरे पडल्या होत्या, तर कधी लागेल असं झालं होतं रिझल्ट. आणि खूप आनंद झाला की रिझल्ट लागला ते आणि सिलेक्शन झालं. म्हणजे खाकीचं तुमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. लाल दिव्याच्या गाडीत ते पूर्ण झालं. हो सर, म्हणजे तुम्ही तुमचं गाव आणि शैक्षणिक पार्श्वभूमी काय शिक्षण आहे? सर, माझं गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वेळोशी आहे आणि माझी शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणाल तर माझं जिल्हा परिषद शाळा वेळोशी येथे प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर मी माझं उच्च माध्यमिक ते पदवीपर्यंतचं शिक्षण फलटणच्या मधुजी महाविद्यालयामधून पूर्ण केलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी MA साठी पुण्याच्या आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये माझं MA कंप्लीट झालेलं आहे आणि तिथूनच मग मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात केली. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात शिक्षण घेतलं आणि इकडे सर. पुण्यात येऊन MAची तयारी पूर्ण केली. तर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MPSCच करावं आणि PSIच करावं ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? म्हणजे माझं MA झाल्यानंतर मी सेट नेटची तयारी करत होतो. माझं 2018ला सेट झालं, त्यानंतर 19ला लगेच नेट झालं होतं आणि त्यावेळी मग मी CHBवर काहीतरी काम करावं म्हणून मी कॉलेजला इंटरव्ह्यू देत होतो. पण CHBवर काय मी कुठे काम केलं नाही, कारण नंतर परत परमनंटच्या जागा लगेच लवकर निघत नव्हत्या. त्यामुळं मग मी ते म्हटलं की आपण दुसरा पर्याय बघावा म्हणून MPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि जशी अभ्यासाला सुरुवात केली त्यानंतर लगेच लॉकडाऊन पडलेलं होतं, असं झालं. आणि मग PSI पदासाठीच तुम्ही अभ्यास केला, म्हणजे ही क्रेज होती, म्हणजे वर्दीची? वर्दीची क्रेज होते. गावातील बरेच जण पोलीस आणि आर्मीमध्येच आहेत आमच्या गावातली, तर मला बी वाटत होतं आर्मीमध्ये जावं. मी आर्मीमध्ये मग ट्राय पण केला होता, पण मला गेल्याच हाईटमध्ये काढलं होतं आर्मीमध्ये. मग त्यानंतर मग मी पोलीस भरतीची तयारी केली. 2014 ती 16ची पोलीस भरती दिली, पण थोड्या मार्काने पोलीस भरती राहत होतं माझं. मग म्हटलं की आपण थोडा जास्त अभ्यास केला तर आपण PSI होऊ शकतो. मग पुण्यात येऊन अभ्यास कर असं म्हणजे भावाला इथं ॲडमिशन मिळालं होतं पॉलिटिक्स डिपार्टमेंटला आणि त्याची रूम होती. तर त्यानंतर मग मी इथं आल्यानंतर तिथूनच अभ्यासाला खरी सुरुवात झाली. आता स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास जेव्हा करतो तेव्हा 3 टप्प्यातून जावं लागतं आपल्याला. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू, आणि PSIला ग्राउंड पण असतं. तर त्या प्रत्येक टप्प्याची तुम्ही म्हणजे कशाप्रकारे तयारी केली होती? प्रीसाठी म्हणजे पहिल्यांदाच अभ्यासाची सुरुवात करताना आपण सिलेबस बघूनच ही करावी लागते. मग प्रीसाठीचे जे विषय आहेत ते प्रॉपर करावे लागतात. पाठीमागच्या क्वेश्चन पेपर असतील, क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करावं लागतं आहे, कोणत्या विषयाला किती मार्क आहेत, त्यानुसारच अभ्यासाची सुरुवात केली. आणि जे विषय थोडे अवघड जातात तर त्याकडे थोडं जास्त लक्ष दिलं आणि असं एकत्रित मार्कांची बेरीज जुळवून मग प्री पास झालो. त्यानंतर मग मेन्ससाठी थोडे जास्तच अभ्यास करावा लागतो. मेन्सचा सिलेबस मोठा आहे आणि त्यानंतर मग मेन्स पास झाल्यानंतर ग्राउंडची तयारी करण्यासाठी मग मी आपल्या पुणे विद्यापीठाच्याच आपल्या ग्राउंडवर तयारी करत होतो मी. आणि ग्राउंड झाल्यानंतर मग इंटरव्ह्यूसाठी कुठं मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेलं नाही मी, स्वतःहूनच तयारी केलेली. इंटरव्ह्यू तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले, म्हणजे जास्त करून तुमच्या व्यक्तिमत्वावरच का बाकी इंटरव्ह्यूसाठी तसं मला दिलीप पांढरपट्टी सरांचं पॅनल आलं होतं आणि त्यांनी पहिल्यांदा नाही का आपली शैक्षणिक पार्श्वभूमी विचारली. त्यानंतर कोणती म्हणजे गावाकडची परिस्थिती कशी आहे आणि तुमचे छंद कोणते आहेत, असं
नॉर्मल प्रश्न विचारले. त्यानंतर त्यानंतर त्याच्यावर क्रॉस क्वेश्चन विचारले. म्हणजे हॉबी तुमचा आहे तर मी म्हटलं की मला सर झाडं लावायला आवडतं आहे. तर मग ती कोणत्या प्रकारची झाडं तुम्ही लावताय? असे क्रॉस क्वेश्चन विचारले. प्रश्नाला उपप्रश्न विचारत गेले. उपप्रश्न ते विचारत गेले. आणि त्यानंतर मग दुसरे हे होते तर त्यांनी कायद्यावरचे क्वेश्चन विचारले मला. पॅनलचे दुसरे सदस्य होते तर मग ती चोरी, खून, दरोडा, जप्ती चोरी म्हणजे काय, असे प्रश्न ते विचारले. मग त्यावरचे मग क्रॉस क्वेश्चन विचारले आणि एकंदरीत चांगला इंटरव्ह्यू गेला होता मला. म्हणजे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याच्यातलं तुम्हाला सगळ्यात म्हणजे सोपं काय वाटलं असं की त्याच्यातून तुम्हाला फायदा झाला असेल असं मार्क वाटण्यासाठी? सगळ्यात तसं पहिलाच टप्पा अवघड आहे प्रीचा. कारण प्रीच मी 2-3 वर्ष अभ्यास करत होतो पण प्री निघत नव्हती. आणि प्री पास झाल्यानंतरच मग मेन्स पण मी 2020ची पण मेन्स पास झालो लगेच. प्री 2020ची पहिल्यांदा पास झालो. त्याची पण मेन्स दिली, ते इंटरव्ह्यू दिला मी 2020चा. आणि त्यात माझं ग्राउंडला थोडी कमी मार्क आल्यामुळं ते 20चं राहिलं होतं. मग 21ला पण मी दिली परीक्षा. प्री पास झालो, नंतर मेन्स पण ती पण पास झालो. आणि सलग दोन्ही मी पास झालो. पण थोड्या मार्कानं पहिली गेली होती 2020ची आणि 21ला मग मी पास झालो. सर, स्पर्धा परीक्षा करताना आता आपण मुलांचं पाहतो खूप नैराश्य येतं कारण भरपूर दिवस रिझल्ट लागत नाही किंवा मग आयोगाचे किंवा गव्हर्नमेंटचे काही इश्यू असतात. त्यामुळे खूप म्हणजे नैराश्य आजकाल आपण मुलांकडे पाहतो. थोड्या मार्कावरून रिझल्ट लागतात. तर त्याबद्दल म्हणजे ह्या नैराश्यावर मात करण्यासाठी काय करावं? म्हणजे तुम्ही काय केलं होतं? तर MPSC ही संयमाचीच परीक्षा घेते बरोबर. विद्यार्थ्यांच्या. आणि खूप संयम राखावा लागतो. हे आपण जर ही निवडत असेल क्षेत्र MPSC तर खूप म्हणजे संयम तर असावाच लागतो. त्यासोबतच जर नैराश्य येत असेल तर आपण त्याच्यावर मात करण्यासाठी मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि मेडिटेशनसोबतच जर आपण थोडासा व्यायामासाठी जर वेळ देऊ शकलो सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम, तर ते मला वाटते की नैराश्यातून म्हणजे अभ्यासाबरोबर आपण आपल्या हेल्थकडे पण व्यवस्थित लक्ष हेल्थकडे लक्ष दिलं तर मग PSI ला आपण तर हेल्थ लागतंच व्यवस्थित. सर, कुटुंबाच्या काय भावना होत्या? म्हणजे तुम्ही आज PSI झालात, म्हणजे खाकी वर्दी तुम्हाला मिळणार, तर कुटुंबाला काय वाटलं? घरच्यांना तर खूपच आनंद झालेला आहे. पहिल्यांदा तुम्ही कोणाला म्हणजे फोन करून सांगितलं की बाबा मी PSI झाले? मी फोन कोणाला करावा असं सगळीकडून फोनच येत होते, मी फक्त उचलत राहिलो. पण पहिल्यांदा घरीच फोन करून सांगितलं की झालंय म्हणून मम्मीला फोन केला होता. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हां. हे सगळं सुख. आणि ह्या पूर्ण सर प्रोसेसमध्ये जेव्हा आपण पाहतो की एक मित्रांचं एक योगदान खूप महत्त्वाचं राहतं, तर ते तुमच्या आयुष्यात कसं राहिले? कारण एक आधार देण्यासाठी किंवा बाकीच्या काही गोष्टींसाठी जे असेल ते. मित्रांचं खूप योगदान आहे. मित्रमैत्रिणींचं सुद्धा. माझी मैत्रीण असेल किंवा माझे इतर मित्र असतील. म्हणजे मी पहिल्यांदा इथं पुण्यात आलो त्यावेळेस म्हणजे नाही का माझा चुलत भाऊ श्रेयस कांबळे, तर मी आल्या त्याच्या रूमवर म्हणजे पुण्यात आलं तर राहायचा प्रश्न मोठा होता आणि आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. तर त्यानं म्हणला की माझ्याकडं मला रूम मिळालेले आहे विद्यापीठात, तर तू ये. मग आम्ही त्याच्या रूमवर राहिलो. त्याची रूम होती तोपर्यंत काही ठीक नव्हतं, त्रास नव्हता. आणि पॅरासाईड राहूनच मग इथं विद्यापीठात अभ्यास केलेला आहे. म्हणजे पूर्ण एक संघर्षमय प्रवासच तुमचा सर्व हां. राहिलेला आहे. त्याच्यातून आज हे PSI पदाचं स्वप्न तुमचं पूर्ण झालं आहे. झालं. सर, आता जे नवीन विद्यार्थी येणार त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे कशा प्रकारे तयारी करावी आणि काय ज्या चुका होतात त्या टाळावर म्हणजे लवकरात लवकर यश संपादन करता येऊ शकेल? आता ज्याही मुलं नवीन सुरुवात करतात तर त्यांनी पहिल्यांदा सिलेबस बघावा आणि सिलेबस बघूनच अभ्यासाची तयारी करावं. कारण आता कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, मेरिट वाढत चाललेलं आहे, जागा त्या प्रमाणात निघत नाहीत. तर व्यवस्थित एकदम आपण किती वर्ष देऊ शकतो ते आधीच ठरवून यावं. कारण खूप अनिश्चितता आहे या क्षेत्रात. म्हणजे होईलच असं आपण सांगू शकत नाही. थोड्या मार्कानं रिझल्ट जातात मुलांचे. एक प्लॅन बी असावा असं वाटतं का तुम्हाला म्हणजे ह्या क्षेत्रात अभ्यास करत असताना? आता सगळ्यांचा प्लॅन बी वाटतं की प्लॅन बी असावा, काहीतरी असावं. पण प्लॅन बीसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी ही करावं लागत असते. म्हणजे किमान प्लॅन बी आपण जर म्हणू कुठं कोणाचं इंजिनिअरिंग झालेलं असते तर आपण एवढ्या क्षेत्रात इकडं गेलेलं असते तर प्लॅन बी सुद्धा आपला सक्सेस होतो का नाही असं वाटत असतं. बरोबर. तर आपल्याकडे भांडवल असेल तर आपण बिझनेस करू शकतो किंवा काय, जशी आपली परिस्थिती असेल त्यानुसार प्लॅन बी बनत जातो. सर, आता PSI परी तुमची निवड झाली, ट्रेनिंग होईल, त्यानंतर तुम्हाला जॉब ॲप्लिकेशन होईल. म्हणजे
समाजात काही बदल करण्यासाठी किंवा सामाजिक काही करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे म्हणजे प्रयत्न करू शकता? ही म्हणजे पोलीस क्षेत्रच असं आहे की त्याचा समाजाशी संबंध येत असतो, सगळ्यात जवळचा संबंध येत असतो. तर आपण गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुलांना सायबर सिक्युरिटीसारख्या आता नवीन नवीन वाढता जे सायबर गुन्हे आहेत त्या संबंधीचं ज्ञान मुलांना दिलं पाहिजे बरोबर. असं मला वाटतं. तरच आपण जास्त गुन्हेगारीचं प्रमाण समाजातलं कमी करू शकू. धन्यवाद सर. तुम्हाला पुढच्या तुमच्या भावी वाटचालीस खूप साऱ्या महापुढारी एक्सप्रेसकडून शुभेच्छा. थँक्यू सर.